हॅलो बच्चे पार्टी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. उम्मीद करतो सगळे खुश असाल आणि आपले JS विद्यालयाची जी नवोदय सिरीज आहे सर्वजण जे पण लेक्चर जे आपण वेळेत आहे पाहत असाल. आणि मी ओमकार थेटे आणि व्हेरी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर करत आहात. आपली सर्वांना माहितच आहे, पण परत परत सांगावं लागतं, काही जण नवीन लेक्चर मध्ये येतात म्हणून त्यांना ओळख करून देण्यासाठी. आपली JS विद्यालयाची नवोदय सिरीज सुरू आहे. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण त्याच्यामध्ये नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूल तिन्ही गोष्टींचा गणिताचा सिलेबस आपण कम्प्लीट करून घेत आहोत. याच्यामध्ये आपण मराठी प्लस इंग्लिश कॉम्बिनेशन म्हणजेच कंबाईन करून सांगत आहोत, जेणेकरून इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना पण फायदा होईल आणि मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तर नक्कीच होईल. ऍक्च्युअल मध्ये हे जे लेक्चर्स आहेत हे मी हिंदीमध्येच घेणार होतो, पण आपले जे विद्यार्थी आहेत जनरली 4वी 5वी 6वीचे त्यांना हिंदी खूप जास्तीची कम्फर्टेबल नसते. असते पिक्चर बघून बघून हिंदी सगळ्यांची ठीक आहे, पण कन्सेप्ट क्लिअर होते इतकी चांगली हिंदी कम्फर्टेबल नाही. म्हणून मी विचार केला की अगोदर आपल्या मातृभाषेतून लेक्चर करू, मग सगळे आपल्या मुलांना कम्फर्टेबल वाटलं की नंतर मग हिंदीमध्ये नंतर सुरूच करू. कधी कधी मध्ये मी हिंदी पण बोलत तुम्हाला एन्जॉयमेंट होण्यासाठी. चला आजच्या लेक्चरला सुरू करू. तर आपले पाठीमागलची जी पण सिरीज आहे त्यामध्ये जर विचार केला आपण तर आपला दुसरा धडा सुरू आहे, ज्याचं की नाव आहे संख्या आणि संख्यालेखन पद्धती किंवा संख्यांचे वाचन, लेखन आणि संख्यांचे प्रकार, असा आपला धडा सुरू होता. त्यामध्ये पहिल्या लेक्चर मध्ये आपण संख्यांचं वाचन लेखन पाहिलं, दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहिले आणि आज हे तिसरं लेक्चर आहे, म्हणजे तिसरा क्लास आहे. तर तिसऱ्या क्लासमध्ये बाळांनो आपण पाहणार आहोत संख्या तयार करणे. संख्या कशा प्रकारे तयार केली जाते, दिलेल्या अंकांवरून संख्या कशा प्रकारे बनवली जाते, मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची, छोट्यात छोटी किंवा लहानात लहान संख्या कशी तयार करायची, हे सगळं मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर ठरल्याप्रमाणे आपली वही पेन घेऊन एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसा आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करू. चला पॉइंट टाकू. आजचा पहिला पॉइंट आहे आपला संख्या तयार करणे किंवा मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे. दिसतंय का? ओके, दिसतंय. मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे. लेकरांनो कशा आहात? मजेत आहात? शेंबूड खाणं बंद करा, म्हणजे अजून जास्त मजेत राहाल. काही ना म्हणतील ई सर घाण बोलताय. शेंबडे कुठले. चला, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे. मग सर आता मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची सगळं सांगणार आहे. पण तुम्हाला एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या पुस्तकामध्ये ना कधी कधी मोठ्यात मोठ्या संख्येला त्यांनी म्हणलेलं आहे कमाल संख्या. कधी पण लक्षात राहू द्या, मोठ्यात मोठ्या संख्येला त्यांनी म्हणलेलं आहे कमाल संख्या आणि लहानात लहान संख्येला त्यांनी म्हणलेलं आहे किमान संख्या. सर आता हे कसं बरं, आम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगा. सांगतो, काळजी करू नका. पहा, जेव्हा तुम्ही घरी खूप जास्तीचा गोंधळ करता, सगळे घरचे तुम्हाला कदरून जाते, तुमची बहीण कदरते, बहिणीला येता जाता मारताय, केस ओढताय, नाक ओढताय, कान ओढताय, हे करताय, नंतर आईला येता जाता परेशान करताय, तर आई काय बोलते माहितीये, आता तर ह्याने कमालच केली. म्हणजे की तुम्ही जी गोंधळ करण्याची हद्द होती ती पार करून टाकली, म्हणजे जास्तीत जास्त गोंधळ तुम्ही केलेला आहे. अशा प्रकारे त्याला कमाल म्हणता येईल तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. आणि किमान म्हणजे आता गोंधळ केल्यानंतर तुम्हाला वाटते की आता आम्हाला कोणीतरी पैसे द्यावं, मला दुकानात जाऊन आता उन्हाळ्याच्या दिवसात थोडीशी आईस्क्रीम वगैरे खायला मिळाली तर लयच भारी होईल, बरोबर आहे. मग तुम्हाला आईस्क्रीम खायची असते, मग तुम्ही बहिणीकडे जातात, मम्मीकडे जातात, पप्पाकडे जातात, आजीकडे, आजोबाकडे आणि विचार करतात मला किमान 5 रुपये जरी भेटले ना तरी बस झालं. म्हणजे किमान 5 रुपये, किमान म्हणजे काय, कमीत कमी 5 रुपये जरी भेटले ना तरी बस झालं. म्हणजे असं किमान म्हणजे कमीत कमी, लहानात लहान आणि मोठ्यात मोठे म्हणजे कमाल. हे बुक मध्ये येऊ शकते, म्हणून हे दोन शब्द तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचे आहेत. मग सर आता संख्या कशी तयार करायची. पहिली गोष्ट, पहिली संख्या तुम्हाला अशी तयार करायची आहे, तुम्हाला अंकी दिलेले असेल, जसं की पहा पहिलं आपण सांगू आणि इकडे मधली मला हे जरा बरं वाटतंय, असं आपण बोर्डला 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं तर अजून छान बनतंय. पहा पहिलं मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला असं त्यांनी म्हणलं की एक अंकी मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात, बरं चला असं नाही, एक मिनिट आपण असा पॉइंट घेऊ, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. पहिला पॉइंट असा घेऊ आपण की मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. मोठ्यात मोठी आणि मोठ्यात मोठीला आपण काय म्हणतो बाळांनो, कमाल.
पहा आता कसं सर, लक्ष द्या माझ्याकडं. जसं की त्यांनी तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला मोठ्यात मोठी करायची पण एक अंकी करायची. आता एक अंकी मोठ्यात मोठी संख्या किती असणार आहे? एड पण सांगा 9 असणार आहे. एक अंकामध्ये काय येते? 1 2 3 4 5 6 7 8 9. चला अर्धी मराठी अर्धी इंग्लिश. हो, कारण अर्धे लेकर मराठी इंग्लिश मध्ये, कोणालाच नाराज करायचं नाही. मग सगळ्यात मोठी संख्या एक अंकी मध्ये कोणती आहे? 9. हे लिहायला समजायला ओके सर, 9. एक अंकी 9 झाली. मग सर आता 2 अंकी किती असेल? सर मग आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल? सर मग 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती असेल? सर आम्हाला 8 अंकी मोठ्यात मोठी काढून दाखवा. तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आणि भ्यायचं पण नाही आणि काहीच करायचं नाही, कारण मी तुम्हाला सांगणार आहे जादू. सर जादू काय? जादू एक अशी गोष्ट आहे जी की तुम्हाला उत्तर काढण्यासाठी चुटकी बजाते तुम्हाला ते उत्तर काढून देईल. कसं? चुटकी बजाते तुम्हारे पास आंसर आ जाएगा. चुटकी बजाते, चुटकी पता है ना? वो छोटा भीम में चुटकी होती है वो नाही, यहाँ पे चुटकी ऐसे चुटकी. असं केलं की तुम्हाला जादू मिळेल आणि उत्तर निघून जाईल. कसं सर? आम्हाला जादू सांगा. इथं जादू लिहून देतो मी. सगळ्यांनी जादू लक्षात ठेवायचे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ह्या ज्या जादू आहेत ह्या सर्व जादू तुम्ही वहीवर लिहून घ्यायच्यात. जादू एक अशी गोष्ट आहे की बाबा तुम्हाला ते गणित सोपं पण बनवेल आणि लवकर पण उत्तर काढून देईल. पहा, मग एक अंकी मोठ्यात मोठी जर 9 असेल तर 2 अंकी मोठ्यात मोठीसाठी तुम्हाला डोळे झाकून 2दा 9 लिहायचे. कितीदा 9 लिहायचे? 2दा. म्हणजे काय बनलं सर? 99 बनलं. 99. 2 अंकी मोठ्यात मोठी 99 आहे. पहा तुम्ही 1 ते 100 पर्यंत जेव्हा उजळणी 1 2 लिहिता, जेव्हा तुम्ही 99 लिहिता आणि 99च्या नंतर काय लिहिता? 100. म्हणजे तुम्ही 2 अंकावरून किती अंकावर चाललाय? तिसऱ्या अंकावर. म्हणजे 2 अंकी मोठ्यात मोठी काय झाली मग? 99. कारण तुम्ही त्याच्या पुढे गेला की 3 अंकावर जाताय. मग लास्टला 2 अंकी कोणती होती? 99. म्हणजे मोठ्यात मोठी किंवा कमाल 99. 3 अंकाला सेम 3दा 9 लिहायचे. 4 अंकाला सेम 4दा 9 लिहायचे. 5 अंकाला सेम 8 अंकाला सेम 8दा 9 लिहायचे. काही अवघड आहे का? 1 2 3 4 5 6 7 झाले. 8दा 9 लिहायचे. काहीच अवघड नाही. असं तर तुम्हाला म्हणलं 25 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा, 20 अंकी कमाल संख्या तयार करा, तर तुम्हाला काय करायचंय? तितक्या वेळी 9 लिहायचे आणि डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. अशा प्रकारे जादू कोणाकोणाला समजली? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, कमाल संख्या तयार करायची. सर आता लहानात लहानची बी एखादी जादू असन की हो आहे ना? का नाही? तुमच्यासाठी जादूंचा भंडार आहे माझ्याकडे, टेन्शन घेऊ नका. मग आता लहानात लहान दुसरा पॉईंट टाकू का? हे पहिला पॉईंट आहे आपला, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, पहिला पॉईंट. हा चला आता दुसरा पॉईंट टाकतो. दुसरा पॉईंट लहानात लहान. लहानात लहान. आता लहानात लहानला आपण काय म्हणलो होतो रे? किमान म्हणलो होतो. आठवत असेल काय जणांना? लहानात लहानला आपण म्हणलो होतो किमान. किमान. चला मग लहानात लहान संख्या कशी तयार करायची? लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी परत चला 1 अंकी 2 अंकी करून दाखवतो तुम्हाला. 1 अंकी लहानात लहान कशी असेल, 2 अंकी लहानात लहान कशी असेल, नंतर 3 अंकी पण दाखवतो. चला नंतर थोडं मोठ्यावर जाऊ, 6 अंकी लहानात लहान दाखवतो, नंतर 8 अंकी लहानात लहान दाखवतो. काळजी करायचं टेन्शन नाही, सॉरी काळजी करायची गरज नाही. मग आता 1 अंकी लहानात लहान किती असणार आहे? जे शेंबडे पोरं 1 अंकी लहानात लहानला 0 म्हणालेत ना, ते खरंच शेंबडे आणि खूप जास्ती शेंबडे. इतके शेंबडे की नाही का तुम्ही बघितले असं सगळं बाहेर येत आहे? नाही सॉरी, चला इकडं. तर 1 अंकी 0 नसते. 1 अंकी जर तुम्ही 0 म्हणाला तर 0ला काय व्हॅल्यूच नाही. व्हॅल्यू नाही म्हणजे त्याला ती संख्याच नाही बनायली. मग 1 अंकी लहानात लहान कोणती असणार आहे? 1. 2 अंकी लहानात लहान. तर आम्हाला कळालं 1 आणि 1. नाही कळलं तुला शेंबड्या? नाही कळालं. 1 आणि 1 घेतलं असतं ते 11 बनायला. 11 पेक्षा पण लहानात लहान 1 आहे. 1 आणि 0 10. मग सर इथं मोठ्यात मोठी मध्ये तर तुम्ही म्हणलात असं करायचं, मग लहानात लहान मध्ये असं का नाही करायचं? बाळा, लहानात लहानची जी जादू आहे ती थोडी वेगळी आहे. जादू तर याला पण आहे पण थोडी वेगळी आहे. त्यामुळे जेव्हा मी जादू हे शब्द टाकतोय ना, तेव्हा बाकीचे सगळ्या गोष्टी सोडून 100% माझ्याकडे लक्ष देत जा. कारण ज्याला जादू समजली त्याला सगळं समजलं. मग आता सर कसं? काहीच नाही करायचं तुम्हाला. 1 अंकी लहानात लहान 1, 2 अंकी लहानात लहान 10, मग 3 अंकी लहानात लहानला अगोदर 1 घ्यायचा आहे आणि उरलेले अंक कंप्लीट करण्यासाठी 2 0 द्यायचे. मग 3 अंक बनले. ओके, बघा ना तुम्ही 99 नंतर काय येतंय? 99 2 अंकी मोठ्यात मोठी आणि 100 म्हणजे 3 अंकी लहानात लहान पहिली संख्या तयार होईल. 3 अंकी समजायला काय जणांना? सगळ्यांना समजत असेल. 6 अंकी लहानात लहान 1 घ्यायचंय आणि 5 0 द्यायचे. ओके सर. 8 अंकी लहानात लहान 1 घ्यायचंय आणि 7 0 द्यायचे.
ओके सर समजलं, आता समजलं ना? ज्याला समजलं ते कमेंट मध्ये थंब टाका, असं लाईक करा, म्हणजे मला पण जरा बरं वाटेल. आणि ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तो थोडं लेक्चर पाठीमागं घ्या, परत एकदा बघा, आणि नाही समजलं अजून मला कमेंट करून सांगा, मी अजून त्याला पुढच्या लेक्चर मध्ये सांगून टाकेल. चालतंय? अशा प्रकारे कमाल संख्या आणि किमान संख्या कशी बनवायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पॉज करून एकदा सगळे लिहून घ्या. पॉज करून सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. पॉज करून लिहून घ्या. घेतलं? रफ करू? जादू समजल्या? छानपैकी समजल्या? चला रफ करतो. 1 2 3. आपण दोन गोष्टी बघितल्या. मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची हे आपण पाहिलेलं आहे. आता पहा, आता पुढचा पॉइंट आहे 3 नंबरचा पॉइंट. 2 पॉइंट बघितलेला पिल्लांना आपण, आता 3 नंबरचा पॉइंट आहे आणि थोडा महत्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. 3 नंबरचा पॉइंट आहे, दिलेल्या अंकांवरून मोठ्यात मोठी, किंवा चला मी आता मोठ्यात मोठी नाही लिहित, मी कमाल लिहितो, तुम्हाला पण समजेल. दिलेल्या अंकांवरून कमाल संख्या तयार करणे. दिलेल्या अंकांवरून कमाल संख्या तयार करणे, असा एक पॉइंट बनवू आपण. चालेल? आणि दुसरा पॉइंट बनवू 4 नंबरचा, दिलेल्या अंकांवरून किमान संख्या तयार करणे. चालेल? चालेल सर्वांना? चला मग आता सर दिलेल्या अंकांवरून म्हणजे कसं? पहा, ह्याच्या पाठीमागचा आपण जो पॉइंट बघितला होता ना पिल्लांनो, त्याच्यामध्ये आपल्याला अंक दिलेले नव्हते. ते फक्त म्हणत होते 8 अंकी तयार करा, 6 अंकी तयार करा, 2 अंकी तयार करा. पण इथं आता ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला अंक दिलेले असतील आणि त्याच्यावरून तुम्हाला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची. सर कसं? पहा, मी तुम्हाला काय अंक देतो, आपण एक्झाम्पल 1 घेऊ. एक्झाम्पल 1, जसं की मी इथं घेतो 5, 7, 8, 3 असे मी अंक घेतले. एक्झाम्पल 2 घेतो 4, 1, 3, 2, परत 3. चला एक्झाम्पल 3 घेतो 1, 8, 7, 5, 2 असे आपण अलग अलग अंक घेतलेले आहेत. आणि ते म्हणतायत की आता ह्याच अंकांवरून तुम्हाला कशी संख्या बनवायची? अगोदर कमाल. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, आणि नंतर इथं पण आपण एक्झाम्पल घेऊ. चला एक्झाम्पल घेण्यापेक्षा ह्याच अंकांपासून आपण इकडे छोट्यात छोटी बनवू, म्हणजे किमान बनवू. काय प्रॉब्लेम? परत एक्झाम्पल घ्यायची गरज नाही. मग सर अगोदर आम्हाला कमाल बनवून दाखवा. दाखवतो यार, काय प्रॉब्लेम नाही. पहा, 5 आहे, 7 आहे, 8 आहे, 3 आहे. इथं पण तुला लावायचे आहे जादू. सर ते गाणं आठवतंय आम्हाला, जादू तेरी नजर खुशबू तेरा. अरे चल लक्ष दे. बघा 5, 7, 8, 3, 5, 7, 8, 3. मग कसं आता सर काय जादू? सर जादू सांगा, लवकर जादू सांगा. तर जादू अशी पिल्ल्या की जेव्हा तू कमाल संख्या बनवायला, जेव्हा तू मोठ्यात मोठी संख्या बनवायलास, तेव्हा तुला काय करायचंय ना, सगळ्यात अगोदर इथं मोठ्यात मोठी संख्या घ्यायचंय, अंक घ्यायचाय. कोणता मोठ्यात मोठा अंक? 5, 7, 8, 3 मध्ये सर 8 मोठ्यात मोठा आहे. हो, 8 मोठ्यात मोठा आहे. नंतर 7 आहे, त्याच्यापेक्षा थोडा छोटा, त्यापेक्षा थोडा छोटा 5, आणि त्यापेक्षा 3. बनली तुझी कमाल संख्या. दिलेल्या अंकांपासून कमाल संख्या. याचं तू बनवून ट्राय कर. मी सांगायच्या आधी पॉज करून ट्राय कर. केलं तर मी सांगतो. पहा, 4, 1, 3, 2, 3. सर हे कसं? सर सगळ्यात मोठं बघ ना, जेव्हा कमाल बनवायची तेव्हा मोठ्याकडून हळूहळू छोट्याकडे जायचंय. मग सगळ्यात मोठं इथं 4 आहे, त्याच्यापेक्षा थोडं मोठं 3 आहे. ओके, 4 झालं, 3 झालं, पुढचं पण 3च आहे, मग घेऊन टाक. पुन्हा थोडं लहान 2 आहे, पुन्हा थोडं लहान 1 आहे. ओके सर बनलं. ह्याचं सांग बरं. सगळ्यात मोठं 8 आहे, नंतर 7 आहे, नंतर 5 आहे, नंतर 2 आहे, नंतर 1 आहे. गेम आहे यार, गेम आहे. काय अवघड आहे? डोळे झाकून एखादं शेंबड पोरग, तू शेंबड नाही त्यामुळे तू डोळे उघडे ठेव, असं आहे की तर कायच अवघड आहे यार, काय अवघड आहे? मला तर काय वाटत नाही अवघड आहे. एकदा सगळ्यात मोठी घ्यायची आणि हळूहळू ज्या छोट्या संख्या तिकडे चलत राहायचंय. ओके सर, आता सर किमान बनवून दाखवा. किमानसाठी पण आपल्याकडे जादू आहे, तू टेन्शन घेऊ नको. जादू आपल्या कधी संपणार नाहीत. नवोदयचा सिलेबस संपता तू असं म्हणशील सर नवोदय सिलेबस संपून गेला, तुमच्या जादू नाही संपल्या. जादू संपणार नाहीत, काळजी करू नको. मग आता 5, 7, 8, 3
जसं इथं मोठ्यापासून सुरू केलं आणि छोट्याकडे जाऊ लागलो, तसं इथं छोट्यापासून सुरू करायचं आणि मोठ्याकडे जायचं. जसं की सगळ्यात छोटं काय इथं बघा 3 आहे, ठीक आहे, त्या संख्येमध्ये. नंतर त्यापेक्षा थोडं मोठं काय आहे 5 आहे, नंतर 7 आहे आणि नंतर 8 आहे. ही कोणती संख्या बनली? ही बनली किमान, लहानात लहान. ह्याचं पण तसंच करायचंय. 1 2 3 3 4, समजलं ना? एक सगळ्यात छोटं आहे आणि पण थोडं मोठ्याकडे चाललो. ह्याचं पण तसंच करायचं. 1 2 5 7 8. काही प्रॉब्लेम? मला वाटत नाही कोणाला काही प्रॉब्लेम असेल. एकदम भारी, कमाल, किमान आपण पाहिलेली आहे. कोणाला कसल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नसणार आहे. समजलं? ज्याला समजलं ठोको टाळी. टाळी नका वाजू. लिहून घ्या पॉज करून आणि पुढचा आपण पॉइंट पाहू. पॉज करून लिहून घ्या. सर आम्हाला थोडे अजून ट्राय करायला द्या ना. ठीक आहे, घ्या ना. तुम्ही लेकर म्हणत असतात ह्या सर मनालाच बोलतात, स्वतःच बोलतात आणि स्वतःच उत्तर देतात आणि स्वतःच प्रश्न विचारतात. काय करू लेकरांनो? क्लासमध्ये लेकरं असल्यावर ते प्रश्न विचारतात आणि ते उत्तर देतात. पण जेव्हा आता मी त्या ऍक्च्युअल मध्ये शिकवायलोय तेव्हा लेकरं नाही आहेत. माझ्या पुढे फक्त कॅमेरा आहे आणि कॅमेरामध्ये मला स्वतःच प्रश्न विचारावा लागतो. मला आठवावं लागतं की जे लेकरू लेक्चर करायला त्याच्या मनामध्ये काय प्रश्न येत असतात ते मी आठवतो, ते मलाच प्रश्न विचारतो आणि मीच उत्तर देतो. त्यामुळे आता घेतो पहिलं एक्झाम्पल. ह्याला तुला काय करायचंय? मोठ्यात मोठे आणि लहानात लहान बनवायचं. इथं मोठ्यात मोठे बनव, इकडे लहानात लहान बनवू आपण. चालेल? ओके चालेल. 5,7,3,2. दुसरं 8,4,1,2,3,7. तिसरं 7,8,5,4,2. चला बनवा. अगोदर मोठ्यात मोठी बनवा, नंतर लहानात लहान बनवा. झालं? पॉज करून ट्राय करा. चला मी सांगतो. पॉज करून ट्राय करा म्हणलं ना, खरंच पॉज करून ट्राय करत जा. पहा आता इथं पहिले तर आपण बनवू मोठ्यात मोठी. कशी बनणार मोठ्यात मोठी? मी इथं लिहितो कमाल. पहिले आपण बनवू कमाल. आता कमाल कशी बनणार माहितीये सर? कमालची जादू आम्हाला. कमालमध्ये सगळ्यात अगोदर मोठी संख्या घ्यायची आहे, नंतर थोडी त्याच्यापेक्षा लहान, नंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. बनली कमाल. सर आता किमान बनवू. चला ओके, किमान बनवण्यासाठी काय नाही, सगळ्यात छोटी, पुन्हा थोडी मोठी, पुन्हा थोडी मोठी आणि सर्वात मोठे अंक. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. चला इथं परत कमाल आणि किमान. तसंच करायचंय. काय असेल कमाल? सगळ्यात मोठं काय? 8, नंतर 7, नंतर 4 3 2 1. किमान मध्ये उलट 1 2 3 4 7 8. ओके, इथं की. चला क काय असेल सांगा बरं? 8 7 5 4 2. की काय असेल? 2 4 5 7 8. सगळ्यांना समजलंय? काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे. एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके सर? येस सर, आम्हाला समजलेलं आहे सर. आता याच्यानंतर आता छोटासा प्रॉब्लेम असा आहे, जर ह्या संख्यांमध्ये 0 आला तर, म्हणजे दिलेल्या अंकांमध्ये 0 आला तर मग त्याचा आपण पुढचा पॉइंट तयार करू. चला हे पॉइंट रफ करतो 4 नंबरचा. आता 5 नंबरचा पॉइंट तयार करू आपण. 5 नंबरचा पॉइंट तयार करू. जर दिलेल्या अंकांमध्ये 0 आला तर 5 नंबरचा पॉइंट. जर दिलेल्या अंकांमध्ये 0 किंवा मग इंग्लिश मध्ये 0 म्हणा असेल तर काय करायचं सांगतो. काळजी करायची गरज नाही. पहिले एक्झाम्पल घेऊ. जसं की बघा 5 0 4 3 2. दुसरं एक्झाम्पल घेऊ 8 6 0 1 2. तिसरं घेऊ 8 5 3 2 0 9. अशा आपण अलग अलग एक्झाम्पल घेतले आणि आपल्याला कमाल पण बनवायची आणि किमान पण बनवायची. अगोदर कमाल बनवू, नंतर किमान बनवू. अगोदर कमाल बनवू, नंतर किमान बनवू. अगोदर कमाल बनवू, नंतर किमान बनवू. चालेल पिल्लांनो? चला. तर हे काय उर्दू लेटर आहे काय? नाही, ते घाई करशू मधलं मराठी मधलं क होतं, ते करशू मधलं. मराठीत बी करशू आहे आमच्या. काही जणांना माहित नाही. मराठीमध्ये आलातच कुठं तुम्ही अजून. चला तर आता ह्याच्या कमाल कशी बनवायची आणि 0 आलेला असताना त्याच्यासाठी पण जादू आहे रे. तू फक्त जादू लक्षात ठेव, बाकीचं सोडून दे. कमाल बनवताना 0 आला असन तर तुला काय करायचंय? 0 सगळ्यात शेवटी घ्यायचं. का सर? कारण कमालची जादू अशी होती की अगोदर सगळ्यात मोठा अंक घ्या,
नंतर थोडा लहान घ्या, नंतर थोडा लहान घ्या, नंतर थोडा लहान घ्या आणि नंतर सर्वात लहान घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही कमाल बनवला तेव्हा झिरोचा जास्त मोठा रोल नाहीये. झिरो शेवटी घेऊन टाकायचा, बिंदास शेवटी घेऊन टाकायचा, काही प्रॉब्लेम नाहीये. हो सर, इथं पण सेम. मग काय होणार? 8 6 2 1 0. हो सर, इथं काय होणार सांगा बरं? 9 8 5 3 2 0. ओके सर, समजलं. हे सोपं होतं. कमाल झिरो आलेला असताना कमाल बनवणं सोपं होतं. आता किमान, किमान मध्ये पण लय सोपं आहे. काही जण म्हणतील ना सर असंच करू ना आपण 0 2 3 4 5 घेऊ, त्या शंभराला लय मारेल. कसं मारतात सर? आम्ही तर मोबाईल मध्ये करायलो. हा, ते पण खरंय म्हणा. मग लक्ष दे माझ्याकडे. मी नाही मारलं तर तुला नवोदय मारेल. नवोदय असं मारेल की तुला मार्क पडणार नाहीत. मार्क नाही पडलं मम्मी पप्पा माहितीये ना काय होणार आहे. मग आता इकडे लक्ष दे. 0 2 3 4 5 0 2 3 4 5 जर तू घ्यायलास तर 0 सगळ्यात अगोदर घेतलं तर 0ला व्हॅल्यू नाही. म्हणजे ही जी संख्या बनायली आहे ही ऍक्च्युअल मध्ये 2 3 4 5 बनायली आहे. त्यामध्ये झिरोचं इन्व्हॉल्वमेंट नाहीये. म्हणजे दिलेल्या अंकांपासून संख्या बनतच नाहीये. मग सर काय करायचं? काहीच नाही करायचं. सेम गोष्ट 2 घ्यायचं सगळ्यात लहान. सगळ्यात लहान इथं काय 2 आहे, तसं तर 0 आहे पण 2 घे आणि त्याच्या 2 नंबरला 0 टाक. आणि पुन्हा आपण जे किमानसाठी जादू वापरत होतो तीच करायची. कोणती जादू सर? अगोदर 2 घेतलं, नंतर 0 घेतलं, नंतर 3, नंतर 4 आणि नंतर 5. ओके, आता समजलं सर. इथं काय करू बरं? सगळ्यात लहान काय? 0 आहे, पण 0 जर अगोदर घेतलं तर संख्या बनणार नाही, म्हणून 1 घ्या अगोदर, नंतर 0 घ्या आणि नंतर 2 6 8 घ्या. कळायलंय? चला इथं पण सेम. 2 अगोदर घ्या, 0 घ्या, नंतर 3 5 8 9 घ्या. काही प्रॉब्लेम बिलकुल नाहीये. तर अशा प्रकारे 6 जे महत्वाचे पॉइंट होते, मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे, हे मुख्य पॉइंट होता. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला छोटे छोटे पॉइंट बनवले होते. आतापर्यंत आपले 5 तसे छोटे छोटे पॉइंट झालेले आहेत. 0 आला तर काय करायचं, 0 नसेल तर काय करायचं, दिलेल्या अंकांपासून संख्या कशी तयार करायची, हे सगळं छान प्रकारे झालेलं आहे. पॉज करून लिहून घ्या. पॉज करून लिहून घ्या. पॉज करून लिहून घ्या. चला रफ करू. 1 2 3. मज्जा येईल आजच्या लेक्चर मध्ये. मज्जा येईल. शेंबूड खाणं बंद केलं तर नक्कीच मज्जा येईल. शेंबूड खाणं बंद केलं तर नक्कीच मज्जा येईल. हा, आता एक महत्वाचा पॉइंट आहे. 5 पॉइंट झालेत आपले, पण आता आपल्याला बघायचा 6वा पॉइंट. आता 6वा पॉइंट काय आहे सर? 6वा पॉइंट असा आहे पिल्लांनो की दिलेत तर तुम्हाला 2-3 अंक, पण त्याच्यापासून अलग अलग संख्या तयार करायच्या. इतके अंकी तितके अंकी. कसं? मी सांगतो. 6वा पॉइंट असा राहू द्या आणि एक्झाम्पल घेऊ आपण त्याचा. एक्झाम्पल फर्स्ट 2, 4, 3 यांच्यापासून किंवा या अंकांपासून 4 अंकी कमाल संख्या बनवा. चला 4 अंकी कमाला. अंक किती आहेत रे? अंक तर 3च आहेत आणि बनवायचे किती? 4 अंकी. ओके, काही प्रॉब्लेम नाही. पहा, असू द्या ना. आणि बनवायला कोणती सांगितली? कमाल, म्हणजे मोठ्यात मोठी. मग मोठ्यात मोठी जर बनवायची असेल तर अगोदर 4 घ्या. काही जण म्हणतील सर आपण 3 घेऊ आणि नंतर 2 घेऊ आणि परत 2 घेऊ. पण पिल्ल्या, ह्याच्यापेक्षा जर तू असं केलंस, जे सर्वात मोठा अंक आहे त्याला जर 2दा घेतलंस तर संख्या अजून मोठी वाटेल. आणि वाटेल काय? होईलच. जादू कळाली? जादू अशी, ह्याच्यात पण एक जादू आहे. जादू अशी आहे की जर तुला कमी अंक दिलेत आणि त्याच्यापासून जास्त अंकी संख्या तयार करायला सांगितलीये तर कमालच्या बाबतीत तुला काय करायचंय? जो मोठा अंक आहे ना तो 2दा घ्यायचा आहे, किंवा जितक्यांदा तुला जास्त वेळ ते मोठा अंक घेता येईल तितक्या जास्त वेळ घ्यायचा आहे. जसं की जर इथं म्हणलं असते 2 4 3 या अंकांपासून 5 अंकी कमाल संख्या बनवा, तर 4 3ला घेतलं असतंस. जितके जास्त आपण मोठा अंक घेऊ तितकी संख्या मोठी होईल. सर ह्याच्यापासून किमान पण बनवूयात आपण. चला बनवूयात पिल्लांनो. तुम्ही म्हणतायत तर ही जर झाली कमाल. चला आपण बनवू आता किमान. आता किमान कशी बनवायची? किमानला तेच करायचं. छोट्या छोट्या अंक 2दा घ्या. इथं छोट्यात छोटं काय? 2 आहे छोट्यात छोटं. मग 2 2 4 3 2 2 3 4 3 4 3 4.
किमानच्या बाबतीत आपण लहान्याकडून मोठ्याकडे जात असतो. कळालं? अजून एक भारी एक्झाम्पल घेऊ थोडं, चला त्याच्यामध्ये 0 पण असलं पाहिजे. अजून एक भारी घेऊ, जसं की 5, 6, 0, 2, 1 या अंकांपासून हे किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5 आपण 7 अंकी बनवू. 7 अंकी बनवू. थोडं तयार राहा सगळे. तुम्ही पॉज करून ट्राय करा. या अंकांपासून 7 अंकी कमाल आणि किमान संख्या बनवा. चला तुम्ही पॉज करून ट्राय करा. अगोदर आपण बनवू कमाल, नंतर बनवू किमान. ककी काकी नाही, ककी. चला कराल तुम्ही पॉज करून ट्राय केलं? मी सांगू? चला मी सांगतो. पहा आता कमाल बनवण्यासाठी ना सेम मोठ्यात मोठं काय सर 6 आहे, इथं मोठ्यात मोठा अंक, तर 6 दोनदा घ्या, नंतर 5, 2, 1, 0. किती अंकी? 7 अंकी बनवायचे ना. किती अंकी झाली? 6 झाली. चला 6 तीनदा घ्या, 1, 2, 3. अरे किती अंकी बनवायचे आपल्याला? 7 अंकी बनवायचे ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, बनली 7 अंकी. आता किमान बनवायची. किमान बनवण्यासाठी तुम्हाला पक्क माहितीये की अगोदर तर काय पण करून 0 नाही घ्यायचा, 0 पेक्षा थोडा जो मोठा आहे तो घ्यायचा आहे. 2 नंबरला 0 घ्या, आणि 0 आपण जास्त जर वाढवले तर संख्या अजून छोटी वाटेल. बरोबर आहे? मग 7 अंकी बनवायची तर मी किती 0 घेऊ? 2 घेऊ का? हो सर 2 घ्या. म्हणजे हे झाले 3 अंक, आणि राहिलेले अजून अंक इथं लावता येतील, जसं की 2, 5, 6. किती अंकी झाली? 6 अंकी झाली का? ओके सॉरी. हे झाले 4 अंक. 2, 5, 6. समजलं काय केलंय मी हिला अजून लहानात लहान बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये जर लहानात लहान अंक 0 आहे त्याला जास्त वेळ घेतलाय. पण 0 आपण स्टार्टिंगला घेऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे 0ला आपण मध्ये जास्त वेळ घेतलाय. हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या, जादूमध्ये कळून गेल्या असतील तुम्हाला, आणि प्रॅक्टिस करायची आहे. कारण परत तीच गोष्ट, प्रॅक्टिस मेक्स मॅन प्लस वुमेन परफेक्ट. खोरी बघत असतील तर अवघड होईल. तर अशा प्रकारे सगळे 6 पॉइंट जे महत्वाचे होते ते मी शिकवले संख्या तयार करण्याच्या बाबतीतले. ह्याच्या पलीकड 99% तरी कोणतं गणित तुम्हाला ह्याच्यावर आधारित येणार नाही, आणि 1% जर कोणतं गणित ह्याच्यावर आधारित आलं तर मला खात्री आहे पिल्लांनो, मला विश्वास आहे तुमच्यावर, मी दिलेल्या नॉलेज बद्दल तुम्ही अजून त्याच्यामध्ये थोडं इन्व्हॉल्व करून ते 1% गणित ते सुद्धा तुम्ही सॉल्व्ह कराल. कारण कधी कधी काय होतं, टीचर कुणी एखादा छोटासा पॉइंट राहून जातो. नोट्स बनवता वेळेस मी तर थोडं अगोदर अर्धा 1 तास बसून विचारच करतो की आज आपल्या लेक्चर मध्ये काय शिकवायचं, त्याच्या नोट्स बनवतो. कारण जर ऑन दी स्पॉट लेक्चर शिकवायला आलं तर काय प्रॉब्लेम नाही, शिकू तर शकतोय माणूस, म्हणजे टीचर शिकू तर शकतो. पण जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की लेकरांना कशा समजून सांगायच्या, ज्यामध्ये जादू कशा बनवायच्या, लेकरांना अजून मजा कशी येईल, हे एका तासामध्ये विचार करावा लागतंय. ऑन दी स्पॉट जर आलं तर इतकं मजेदार लेक्चर बनणार नाही. पण असो, चला अशा प्रकारे मला जे वाटत होतं मोठ्यात मोठे आणि लहानात लहान म्हणजे कमाल आणि किमान संख्या तयार कशी करायची वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलंय, आणि तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. तर आजचा आपला लास्ट पॉइंट बघू आपण, संख्यांची तुलना, आणि आपलं लेक्चर इथं थांबू. तर आता संख्यांची तुलना कशी करायची सांगतो, काळजी करू नका. इतकं रफ करू का सांगा? लिहून घ्या पॉज करून. घेतलं लिहून? चला 1, 2, 3. नेक्स्ट पॉइंट आहे आपला संख्यांची तुलना. कितव्या नंबरचा आहे? अरे यार, हे सगळंच रफ करावं लागेल ना, कारण आपण पुढचा पॉइंट बघायला. सगळंच रफ करू पिल्लांना. संख्यांची तुलना. आता संख्यांची तुलना कशी करायची? तुलना म्हणजे काही जणांना कळत नसेल तर मी सांगतो. मोठी आणि लहान संख्या ओळखणे म्हणजे तुलना करणे. जसं की पहा, जर एक तुमच्या घरामध्ये भरणी आहे, भरणी माहिती आहे ना? सर माहिती आहे. तुमच्या घरामध्ये एक भरणी आहे किंवा एक बकेट आहे, काय पण म्हणा, अशा प्रकारे भरणी बकेट काहीतरी आहे तुमच्या घरामध्ये, आणि त्या भरणीमध्ये चॉकलेट्स आहेत असे टाकलेले, चॉकलेट्स आहेत. चॉकलेट.
तर आता 2 भरण्या आहेत, एका भरणीमध्ये 8 चॉकलेट आहेत आणि एका भरणीमध्ये 10 चॉकलेट आहेत. तर तुम्हाला मी जर विचारलं तुलना कर कोणत्या भरणीमध्ये जास्त चॉकलेट आहेत, तर तुम्ही म्हणणार 10 वाल्या भरणीमध्ये जास्त चॉकलेट आहेत, 8 वाल्या भरणीमध्ये कमी चॉकलेट आहेत. तसंच आपल्याला संख्यांचं करायचंय, एकदम गेम टाईप आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो ते तुम्हाला एक गेमच वाटत होता ना. किती भारी होतं की अशा संख्या लावा, तशा संख्या लावा, छोट्यात छोटी बनवा, मोठ्यात मोठी बनवा, कमाल बनवा, किमान बनवा. आणि जे पण आपण शिकतो ना ते एक गेम, खेळ म्हणून घ्यायचंय आपल्याला. असं नाही की बळच आपण करायला, बिलकुल नाही. चालतंय. पहा, मग आता संख्यांची तुलना करतोय, तुम्हाला समजलं पाहिजे की कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या लहान आहे. आणि हे तुम्हाला समजल्यानंतर त्याला दाखवण्याचं एक सिम्बॉल आहे, सिम्बॉल म्हणजे चिन्ह आहे. जसं की आपलं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे सिम्बॉल असतात ना, चिन्ह आपण म्हणतो, तसं ह्याचं पण एक चिन्ह आहे. आणि त्या चिन्हाला मी म्हणतो चिमणीची चोच. चिमणीची चोच दिसायला चिमणीच्या चोचीसारखं. हो सर. आता चिमणीच्या चोचीमध्ये हे जे टोकाचा भाग आहे ना, इकडे तुम्हाला लिहायची लहान संख्या. कोणती संख्या? लहान संख्या. लहान. आणि हा जो भाग आहे ना, हा इकडे तुम्हाला लिहायची मोठी संख्या. संपलं, काहीच अवघड नाही. कसं सर? आम्हाला एक एक्झाम्पल द्या. घ्या पिल्लांनो एक्झाम्पल. जसं की बघा, मी घेतो तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1, 5 आणि 3. मी म्हणेल आता 5 आणि 3 मध्ये मला सांगा लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. तर तुम्हाला काय करायचंय, लहान संख्यांकडे चिमणीची चोच करायची, मोठ्या संख्यांकडे असं हे करून टाकायचं. काही प्रॉब्लेम नाही. चला एक्झाम्पल 2 घेऊ आपण. एक्झाम्पल 2 असे मी 3-4 एक्झाम्पल घेतो. चॉकलेटची भरणी गायब. काळजी करू नको. चला लक्ष द्या. आता काही जणांना तर हे एकदम सोप्या पद्धतीने समजलं असेल आणि पॉज करून त्यांनी आतापर्यंत ट्राय पण केलं असेल. पण ज्यांना नाही समजलं ते लक्ष द्या. आता 18 आणि 15 मध्ये, 18 आणि 15 मध्ये काय मोठे आहे? सर ऑब्विसली 15 मोठे आहे. 18 मोठे आहे. मग 15 कडे हे टोक जाणार, कारण लहान संख्येकडे टोक आहे. 21 आणि 27 मध्ये 21 लहान आहे, म्हणजे असं टोक येणार. 0001 0001 म्हणजे इकडच्या झिरोला काय व्हॅल्यू नाही, म्हणजे हे एकच आहे. आणि इकडे 1000 आहे, मग मोठं काय आहे? 1000. मग असं सिम्बॉल जाणार. इथं पहा, आता इथं थोडं व्यवस्थित विचार करा. ही किती अंकी संख्या आहे? एक, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष. आणि ही एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, म्हणजे ऑब्विसली ही लक्ष मध्ये जाईल, लाख मध्ये जाईल, म्हणजे ती मोठी असणार आहे. मग असं होणार. हिला पण तसंच मोजा अगोदर. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. अरे दोन्ही पण 5 आहेत. मग आता विचार करायचा, अगोदर तर मोजायचं किती अंकी आहे. जी जास्त अंकी आहे ती मोठी आणि जी कमी अंकी आहे ती लहान. पण दोन्ही पण सेम अंकी असतील तर विचार करायचा. मग आता कसा विचार करायचा? असा विचार करा की ही बघा, हिला मोजा एकदा. एकक, दशक, शतक, हजार, दस हजार. एकक, दशक, शतक, हजार, दस हजार. ही आहे 50,000 आणि ही आहे 54,000. म्हणजे 54 तर 50 पेक्षा मोठे आहेत. मग कसं जाणार? असं. इकडं कळायला यार, ही 3 अंकी आहे, ही 4 अंकी आहे, म्हणजे ही मोठी असणार आहे. मग कसं? असं. इकडं परत दोन्ही पण 4 अंकी आहेत. ही आहे 17, एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. 1717, 1718, म्हणजे 18 मोठे आहेत. मग इकडं मोठ्याकडे काय जाणार? असं. काय प्रॉब्लेम? एकदम सोप्या पद्धत. 33 मिनिटाचं लेक्चर झालंय, होऊ द्या. आता थोडस मी तुम्हाला या ज्या संख्यांची तुलना आहे ह्याच्यामध्ये जर पॉइंट आला तर संख्यांची तुलना कशी करायची. बऱ्याच जणांना हे तर इझिली समजून जात आहे, लहान मोठ्या ज्या संख्या आहेत किंवा हे समजून जात आहे. पण जर पॉइंट आला तर ते पिल्ले खूप जास्त कन्फ्युज होतात. पण आता कन्फ्युज होऊ नका, मी सांगतो पॉइंट आल्यावर काय करायचंय. ह्याला मी रफ करतो, तुम्ही पॉज करून लिहून घेतलंच असेल. पॉइंट आल्यावर काय करायचं सांगतो. आपण पॉइंटचे 5-6 एक्झाम्पल ट्राय करू आणि आजचं लेक्चर थांबू.
चला पहा, आता लक्ष द्या. 4 एक्झाम्पल जरी असले तरी काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात अगोदर पॉइंटच्या संख्येमध्ये तुम्हाला हे बघायचंय की जो पॉइंटच्या पलीकडचा संख्या आहे म्हणजे 17 आणि 18 ह्याच्यामध्ये कोणती मोठी आहे. कारण एकदा पॉइंट दिला ना, पॉइंटच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या बघण्या अगोदर पॉइंटच्या अगोदरच्या संख्या बघा. मग इथं 17 आहे, इथं 18 आहे, म्हणजे ही मोठी आहे. कारण पॉइंटच्या इकडचं म्हणजे ह्याला मी कोणती साईड म्हणू, डावी साईड म्हणतो, इकडची उजवी साईड आहे. तर ह्या पॉइंटच्या ज्या डावी साईडची संख्या आहे ही जर मोठी असेल तर ती पूर्ण संख्या मोठी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 17.101 आणि 18.24 मध्ये मोठं काय, 18.24. चला मग जे मोठं आहे त्याच्याकडे आपल्याला असं करायचं. आता इथं बघा, मी मुद्दामून सेम घेतलंय. इथं 17 आहे, इथं 17 आहे, म्हणजे पॉइंटच्या जे डाव्या साईडचे जे दोघांचं पण सेम आहे. मग दोघांचा पण सेम असल्यावर त्याचा विचार करता येणार नाही. आता पॉइंटच्या पुढचा विचार करावा लागेल. इथं आहे 0 आणि इथं आहे 1. स्टार्टिंगला इथं आहे 0, इथं आहे 1, म्हणजे मोठी ही आहे. चला परत ही मोठी झाली म्हणजे असं करू. इथं पण सेम, इथं आहे 180, इथं आहे 108. ऑब्विसली मग ते मोठं आहे. मग ते मोठं असल्यावर काय, असं करावं लागेल. इथं बघा, इथं आहे 14.1414 आणि इथं आहे 14.1415. आता बघा 14 सेम आहे, 141 पण सेम आहे. मग आपल्याला डिसाइड करायचं या 4 आणि 5 वर. आपल्याला 4 आणि 5 वर डिसाइड करायचंय. इथं 4 आहे, इथं 5, म्हणजे 5 मोठं आहे, म्हणजे ही संख्या मोठी असणार आहे. काही प्रॉब्लेम. मग मोठ्या संख्येला आपल्याला मोठ्या संख्येला आपल्याला अशा प्रकारे घ्यायचंय. पॉइंटच्या संख्या पण तुलना करणं इतकं काय अवघड नाहीये. फक्त अगोदर तुम्हाला पॉइंटच्या पुढची संख्या बघायची आहे, ही पॉइंटच्या पुढची, आणि नंतर हे पॉइंटच्या मागच्या संख्येची तुलना करायची आहे. तर पिल्लांनो, अशा प्रकारे आज आपण संख्यांची तुलना, संख्या तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि मला माहितीये की बाकीचे जे युट्यूबवरचे टीचर आहेत ते काय करतात की डायरेक्ट येतात आणि ज्या पुस्तकातल्या एक्झरसाइज आहेत त्या सोडून घेतात. पण बाळांनो, मला ते करायचं नाहीये. कारण पुस्तकातली एक्झरसाइज जर एखाद्या विद्यार्थ्याला सोडवायची असेल, एखाद्या पिल्ल्याला सोडवायची असेल, तर अगोदर त्याला सगळ्या बेसिक गोष्टी यायला पाहिजेत असं मला वाटतंय. तर चला, ज्याचे त्याचे विचार आहेत. तर तुम्हाला जर माझे लेक्चर आवडत असतील तर तुम्हाला माहितीये काय करायचंय, लाईक कमेंट करा, नाही तर नका करू. पण ज्या विद्यार्थ्यांना ह्याची खरंच गरज आहे त्यांना ह्या गोष्टी शेअर करा. कारण ते विद्यार्थ्या कसं असतंय, काही काही ठिकाणचे टीचर्स असतात थोडे कमी, किंवा ते नाही शिकवत विद्यार्थ्यांना बरोबर. मग त्या विद्यार्थ्याला ऑप्शन नाहीये, आणि गरीब जर असेल, त्याला जर कोचिंग ट्युशनची फीस भरायचे पैसे नसतील त्याच्या वडिलांकडे, गरीब परिस्थिती असेल, तर कमीत कमी ते एखाद्या छोट्या मोबाईलवर कशावर पण हे लेक्चर करू शकतो. आणि आजकाल छोटा म्हणजे किती कोणी गरीब असलं त्याच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल तर असतोच, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना शेअर करा, सगळ्यांना शिकू द्या. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच थांबू पिल्लांनो. भारी झालं आजचं लेक्चर. काळजी घ्या. थँक्यू.